एक कविता आपण घेणार आहोत. ह्या गंगेमधी गगन वितळले. ही कविता केशवसुतानंतर जे अत्यंत महत्त्वाचे, ज्यांना आपण आधुनिक कवी म्हणतो, बा.शी. मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर, मर्ढेकरांना अगदी कमी आयुष्य लाभलं. मराठी नवकवितेचे जनक असं त्यांना म्हणतात. इसवी सन 1909 मध्ये मर्ढेकरांचा जन्म झालेला आहे. तर 1956 त्यांचा मृत्यू झालेला आहे. अपघाती मृत्यू झालेला आहे. बालकवी यांच्यानंतरचा हा दुसरा अपघाती मृत्यू यांचा. तसं मराठीतील महत्त्वाचे कवी केशवसुतांनाही अल्प आयुष्यच लाभलेलं आहे. एक आजारातच ते गेले. केशवसुतांच्या नंतर बालकवींनाही कमी आयुष्य लाभलं, मर्ढेकरांनाही तसंच. तर वयाच्या फक्त 47 आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. दुसरं महायुद्ध आणि औद्योगिकरण त्यामुळे मानवी जीवनात झालेल्या स्थित्यंतरांची नोंद मर्ढेकर घेतात. मर्ढेकरांचे 3 कविता संग्रह आहेत. शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता. तर ही कविता आहे ह्या गंगेमध्ये गगन वितळले. मर्ढेकर हे आकाशवाणीवर कार्यक्रमाधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या भारतामध्ये अनेक बदल्या झाल्या इंग्रजांच्या काळामध्ये. कधी मुंबई, कधी कलकत्ता. त्यांना बिहारमध्ये नोकरीनिमित्त जावं लागलं, पाटणात. तर तिथे कार्यक्रमाधिकारी म्हणून यशस्वी आकाशवाणीचे. दररोजच्या विवंचनेतून थोडंसं दूर होऊन बिहारमध्ये गंगा नदी आहे हे आपणाला माहीत आहे. तर गंगेतील पावसाचं वर्णन, गंगा नदीच्या काठावरील पावसाळ्याच्या दिवसातील गंगा नदी, असं एक निसर्ग दृश्य त्यांना या कवितेतून पकडायचं आहे. मर्ढेकरांनी गंगेमध्ये आकाशाचे पडलेले प्रतिबिंब कसे नितळते याचे वर्णन केलेले आहे. आणि देव हा देवळात नसून सभोवतालच्या सृष्टीतच कसा व्यापलेला आहे, निसर्ग सृष्टीतच कसा, निसर्ग हाच देव, असा भावार्थ व्यक्त केलेला आहे. मर्ढेकरांच्या कवितांमध्ये प्रायोगिकता आहे. मर्ढेकरांनी ओवी या छंदामध्ये अनेक रचना केल्या, अभंगामध्ये प्रयोग केले. आधुनिकता त्यांच्या कवितेत आली, विज्ञानाच्या प्रतिमा आल्या. ह्या गंगेमध्ये गगन वितळले. गगन म्हणजे आकाश, गंगा नदीचा काठ, गंगा नदीचं भरपूर पाणी आणि आकाशातील ह्या गंगेमध्ये गगन वितळले. शुभाशुभाचा फिटे किनारा. शुभ आणि अशुभ या गोष्टींचा किनारा फिटून जातो असं त्यांना म्हणायचं आहे निसर्गापुढे. कारण आकाशाचं प्रतिबिंब गंगा नदीत आणि आकाशातून ढग खाली, त्यातून पाणी खाली पडतं, पावसाच्या धारा येतात. तर आकाश आणि धरती यांचं नातं. शुभ अशुभाचा फिटे किनारा, अर्ध्या हाके वरी उतरला, बुद्ध गयेचा पिवळा वारा.
गया हे तिथलं स्थान जवळच आहे. तिकडून आलेला पिवळा वारा हे बौद्ध तत्वज्ञानाचा तो पिवळा वारा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्ध गयेचा पिवळा वारा. विटाळलेली मने उघडती झापड दारे आपोआप. अन चिखली ये बिचकत व श्वास जणू पाप्याचा पश्चाताप. सर्वसामान्य माणसं त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनातली राग, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या भावना षड्रिपू. विटाळलेली मने उघडती झापड दारे आपोआप. अण चिखली ये बिचकत श्वास जणू पाप्याचा पश्चाताप. सुरात भरली टिटवी चाकुनी. टिटवी हे एक अशुभ तेच प्रतीक आहे. टिटवीचा आवाज मृत्यूचा सूचक आहे असं म्हटलं जातं. सुरात भरली टिटवी चाकुनी मृत्युंजयता भोळी भगवी. आणि अचानक शिवली गेली ध्रुवाध्रुवातील काही कडवी. ध्रुवाध्रुवातील उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, पूर्व पश्चिम. आणि अचानक शिवली गेली ध्रुवाध्रुवातील काही कडवी. अजान त्याच्या आकांक्षातील. अजान ते म्हणजे अज्ञानी, न जाणणारे. अजान त्याच्या आकांक्षातील शंख शिपले येऊन वरती. उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती. रंध्र म्हणजे छिद्र, त्वचेवरची छिद्र. उघड्या रंध्रांमध्ये अनामिक. अनामिक म्हणजे निनावी, त्यांना नाव नाही. नाम म्हणजे नाव, अ म्हणजे नाही, नाही नाव, नाव नसलेली. उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेते. गगनाचा गंध, आकाशाचा गंध. परमेश्वराला आकाशच म्हटलेलं आहे. परमेश्वर आकाशात राहतो असं म्हटलेलं आहे. तो दिसत नाही, तो अमूर्त आहे. तरी त्याच्या इशाऱ्यावर ही सारी सृष्टी चालते. इथे तिथेचे फुटले खापर. ही विभागणी मानवी जीवनातील. इथे तिथेचे फुटले खापर ढासळली अन जरा अहमता. अहमता म्हणजे अहंकार, मगरुरी, मीपणा. इथे तिथेचे फुटले खापर ढासळली अन जरा अहमता. उभ्या जगावर चढली अडवी तव मायेची कमान आता. हे परमेश्वराला उद्देशून आहे. हे परमेश्वरा, तुझ्या मायेची आडवी कमान. उभ्या जगावर चढली आता तव मायेची कमान आता. ही कमान म्हणजे पावसाचं वर्णन करताना जे आलेलं इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्य जे आहेत त्या इंद्रधनुष्य रूपी देवाच्या मायेची ती कमान आहे. त्याला कमान काठी असा एक बोली भाषेतला ग्रामीण भागातला शब्द आहे. इंद्रधनुष्य म्हणजे कमान काठी. उभ्या जगावर चढली अडवी तव मायेची कमान आता. तर ही माया ईश्वराची आहे, परमेश्वराची आहे. ह्या गंगेमध्ये गगन वितळले शुभाशुभाचा पिटे किनारा. शुभ आणि अशुभाचा किनारा पेटून घेतलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात सुद्धा तुका म्हणे ऋषिकेशा शुभ काळ अवघ्या दिशा. तुकाराम महाराज हे अंधश्रद्धेच्या विरोधात लढणारे पहिले वैज्ञानिक संत आहेत असं म्हटलं तरी चालतं. ह्या गंगेमध्ये गगन वितळले
शुभाशुभाचा फिटे किनारा, असशील जिथे तिथे राहा तू. परमेश्वर आम्हाला प्रसन्न होत नाही, त्याचं दर्शन झालेलं नाही. असशील जिथे तिथे राहा तू. परमेश्वराला उद्देशून कवी म्हणतो, तू जिथं आहेस बाबा तिथेच राहा. असशील जिथे तिथे राहा तू, हा इथला मध पुरे फवारा. पावसाच्या ज्या धारा आहेत त्याला त्यांनी फवाऱ्याचं रूप कवीला भासलेलं आहे. तर हा फवारा मायेचा आहे, ईश्वराच्या मायेचा, ईश्वराच्या प्रेमाचा. तर ईश्वराच्या संदर्भात आलेला हा फवारा पावसांच्या धाऱ्या ज्या रूपात येतोय आणि मग समोरचं काही दिसत नाही, अस्पष्ट दिसतं, म्हणून त्यांनी शुभ अशुभाचा किनारा फिटतो. एक संदिग्ध असं वातावरण पावसामध्ये तयार झालेलं आहे. निसर्गाचं हे एक रूप आहे आणि ईश्वराचाच रूपात हा पाऊस पडतोय. पावसाच्या थेंबांच्या रूपात ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव येतोय असं कवीला म्हणायचं आहे. तर ह्या गंगेमध्ये गगड वितळले या कवितेतून कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी पावसाचं वर्णन केलेलं आहे आणि पावसाच्या वर्णनातून ईश्वराचा झालेला साक्षात्कार त्यांना या कवितेतून दाखवायचा आहे. इथे ही कविता संपलेली आहे. ह्या गंगेमध्ये गगन वितळले. धन्यवाद.